नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी महासंगम भाग 4 मध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन रूम मध्ये आले असताना त्यांच्या बेडमध्ये कोणीतरी खेळणं ठेवलेलं असतं. अर्जुन बोलतो की हे कोणाचं काम असेल, आपल्या घरच्याचं कोणाचं दिसत नाही आहे, मग हे कोणी आणून ठेवले? आणि तो बघायला जातो तेव्हा सायली बोलते की सांभाळून बघा. अर्जुन ती खेळणी उचलता चिठ्ठी खाली पडते, तेव्हा ती चिठ्ठी अर्जुन उचलतो आणि वाचतो. होणार पूजा, होणार आरती, मग मृत्यूचा मिळणार घोट, शिजणार मसालेदार बेत, सुभेदारांच्या घरात होणार बॉम्बस्फोट. हे वाचून दोघांना मोठा धक्काच बसतो. त्यांना मागच्या काही दिवसामध्ये काही वाईट गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा सायली बोलते की महिपत खरंच इतक्या टोकाला जाऊ शकतो का? यावर अर्जुन बोलतो की महिपत करत असेल की दुसरं कोणी माहीत नाही, आपल्याला याबद्दल कुठली ऍक्शन घेता येणार नाही, पण आपण पोलीस कंप्लेंट करू शकतो. सायली बोलते की घरात सगळ्यांना कळलं तर पूजेचं काय होईल? घरात सगळे खूप आनंदात आहेत. अर्जुन बोलतो की घरात खरंच बॉम्ब असेल तर आपल्याला शोधावं लागेल. मी एक काम करतो, पोलिसांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही नॉर्मल ड्रेसमध्ये यावं, म्हणजे ते गेस्ट आहे असं वाटेल आणि घरच्यांना डाऊट सुद्धा येणार नाही. सायली बोलते की आपल्याला शोधावं लागेल तर मी कला आणि मानसीला मदतीला घेते. अर्जुन बोलतो की मी पोलिसांना फोन करतो आणि त्यानंतर अद्वैत आणि तेजसलाही सांगतो. जर बॉम्ब असेल तर आपल्याला शोधावंच लागेल. अर्जुन सायलीला बोलतो की काळजी घे, घरात खरंच बॉम्ब असेल तर काहीही होऊ शकतं. सायली बोलते की तुम्ही असताना मला काहीही होणार नाही. अर्जुन पोलिसांना फोन करतो. दुसरीकडे आपण पाहतो की तेजस मावशीच्या रूम मध्ये आलेला असतो, तेव्हा कुमुद मावशी तिथे नसते. तेजस तिला आवाज देतो तेव्हा ती बाहेर येते. त्यावर तेजस बोलतो की इथे बिडीचा वास येते आणि मनात बोलतो की मला इथे काहीतरी गडबड वाटत आहे. मावशी खरंच वेडी आहे का नाटक करत आहे? आणि तिथून निघून जातो. दुसरीकडे आपण पाहतो की कला, अद्वैत आणि सायली बॉम्ब शोधत असतात. तेव्हा अद्वैत बोलतो की कुठे कसा सापडला नाही. यावर कल्पना बोलते की काय शोधत आहे? तिघांची उत्तरे वेगळी असतात. तेव्हा कल्पना बोलते की तेजस कलाचा हार घालून कॉफी पित होता का? यावर कला बोलते की मी माझा हार शोधत होते, आठवलं मी पर्स मध्ये ठेवला होता. कला अद्वैतला बोलते की आठवण करायची होती ना. तिथे आब्बा अद्वैतला बोलतात की या दोघी निर्जीव वस्तू शोधत होत्या आणि तू तर माणसाला शोधत होतास ना रे, मग हाक मारायची, तू स्वतःहून चालत आला असता. अद्वैत बोलतो की माझ्या लक्षातच आलं नाही आब्बा. कल्पना बोलते की कॉल करायचं हे लक्षात नाही आलं. अरे या साध्या गोष्टी न येणं हे शक्य तरी आहे का? काय नक्की काय चाललं आहे तुमचं? तुम्ही सगळे आमच्यापासून काय लपवत आहात? बोला. बरं मी तुम्हाला काय विचारते, अर्जुन कुठे आहे? तेव्हा पूर्ण आजी सायलीला मध्येच बोलते की अगं मला बरं आठवलं, सगळी तयारी नीट झाली आहे ना? अगं कृष्ण जन्माची वेळ होत आली आहे, वाती तेलामध्ये भिजून ठेव. सायली हो बोलते. कल्पना बोलते की अर्जुन बहुतेक गार्डन मधील तयारी बघत असेल, मी आले. यावर अद्वैत आबाला बोलतो की याच गार्डन बघितलं आहे का तुम्ही? खूप छान आहे. पूर्णा जी आबाला बोलते की तुला गुलाबाची फुलं खूप आवडतात ना, आमच्या गुलाबाला छान बहर आलंय, चल तुला दाखवते. आणि आबाला तिथून घेऊन जाते आणि सर्वजण तिथे बॉम्ब शोधायला लागतात. दुसरीकडे आपण पाहतो की तेजसला थोडा डाऊट येतो. तो मनात बोलतो की मावशीच्या घरात गेल्याशिवाय काहीही समजणार नाही आणि तो मावशीच्या घरी जायला निघतो. तर दुसरीकडे अर्जुनच्या घरी साध्या वेशामध्ये पोलीस येतात. अर्जुन अद्वैतला बोलतो की आपला एकच टास्क आहे, हे इथे शोधतील तोपर्यंत घरचा कोणीही त्यांच्या रूम मधून बाहेर येता कामा नये. आपल्याला काहीही करून त्यांना त्यांच्या रूम मध्ये ठेवावंच लागेल. यावर कला बोलते की ठीक आहे, तुम्ही इथलं झालं ना, तुम्ही आम्हाला एक खून करा, मग आम्ही इथे येऊ. अर्जुन बोलतो चालेल. यावर अद्वैत बोलतो की कसली खून करणार आहे? अर्जुन विचार करतो आणि सांगतो की याचं काम झालं की मी घंटी वाजवेल. तेव्हा सगळेजण जातात, फक्त अर्जुन खाली राहतो. पोलीस बॉम्ब शोधायला लागतात पण बॉम्ब कुठे सापडतच नाही. तर दुसरीकडे तेजस कुमुद मावशीच्या घरी येऊन शोधाशोध करत असतो. तेव्हा कुमुद मावशीचा आधार कार्ड सापडतो आणि स्वतःशीच बोलतो की फोटो तर वेगळा आहे, म्हणजे सुभेदारांच्या घरी जी आहे ती खरी कुमुद मावशी नाही आहे. मग खरी कुमुद मावशी आहे कुठे? सुभेदारांच्या घरी जी खोटी कुमुद मावशी आहे तिचा काही वेगळा हेतू तर नाही आहे ना. आणि तो मानसीला फोन करायला लागतो पण मानसीचा फोन लागत नाही. बरं झाला मला बुद्धी सुचली आणि आलो इथं.
तरी खरी कुमुद मावशी खोटी कुमुद मावशी हा घोळ कळलाच नसता कधी. तर दुसरीकडे पूर्ण आजी सर्वांना कृष्णाची कथा सांगायला लागतात आणि कथा पूर्ण झाल्यावर पूजेला सुरुवात करतात आणि आरतीही बोलतात. तेव्हा दुसरीकडे महिपतला फोन येतो. तेव्हा महिपत फोनवरती बोलतो. तेव्हा कुमुद मावशी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आणि तिथून पळून जाते. महिपत गायत्रीला बोलतो की कुठे पळाली असेल तुमची मावशी. गायत्री चिडूनच बोलते की मला जर माहिती असतं तर तुम्हाला सांगितलं नसतं का. मी एका मिनिटासाठी जरा कुठे गेले तुमचा नाकासमोरून पळून गेली ती. उगाच विश्वास ठेवला. तेव्हा तिथे राहुल येतो आणि बोलतो की काय झालं, तुमचे चेहरे असे पडलेले का आहेत, काय प्रॉब्लेम झाला आहे का. गायत्री बोलते की छे छे प्रॉब्लेम काय होणार आहे. महिपत असताना त्यांची माणसं तर इतकी तयार आहेत की त्यांना एकदा काय निशाणा दिसला ना तर त्यांचा तीर चुकतच नाही. काय महिपतराव, एका बाईला सांभाळणं काय कठीण नाही आहे त्यांच्या माणसांना. यावर महिपत बोलतो की किती टोमणे मारणार आहे गायत्री बाई. महिपत राहुलला सांगतो की काय नाही रे, ती बाई पळाली. राहुल बोलतो की पळाली, अशी कशी पळाली, ती सुभेदारांच्या घरात केली तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल. महिपत बोलतो की अरे काही नाही होत, आणि ती बाई सुभेदारांच्या घरी जाईलच कशी, तिला पत्ता माहिती आहे का सुभेदारांचा, काहीतरी आपलं उगाच. महिपत गायत्रीला बोलतो की गायत्री बाई, तुमचे ते तेजस आणि मानसी न कधी खऱ्या कुमुदचा चेहरा पाहिला आहे का. यावर गायत्री बोलते की त्यांनी जर खऱ्या कुमुदचा चेहरा पाहिला असता तर आपण खोटी कुमुद पेरू शकलो असतो का. महिपत राहुलला बोलतो कळलं आणि बोलतो की काही प्रॉब्लेम वगैरे होत नाही, कुठे पण जाऊ दे, काय फरक पडतो. राहुल बोलतो की नाही नाही, यांना कळत नाही आहे, तिच्या इथून निघून जाण्याने खूप गडबड होऊ शकते. गायत्री बोलते की एक्झॅक्टली. महिपत बोलतो की काही गडबड वगैरे होत नाही, त्या सुभेदारांच्या फॅमिलीतला एक तरी मेंबर जिवंत राहायला पाहिजे ना. यावर गायत्री बोलते की तुमची चूक झाकायचा प्रयत्न करू नका. महिपत गायत्रीला रागानेच बोलतो की जबाबदारी माझ्या एकट्याची होती का, मग चूक एकट्याची कशी काय. एवढं वाटत होतं तर चेहरा धुवायला कशाला जायचं होतं. तिला माझ्या माणसाने उचललं, खोटी कुमुद मीच पेरली, उपकार विसरायचे नाही गायत्रीबाई. गायत्रीबाई बोलते की तेच उपकार महागात पडायला नको म्हणजे झालं. दुसरीकडे कुमुद मावशी इकडे तिकडे बघते आणि कोणी नाहीये त्याचा फायदा घेऊन किचन मध्ये जाते आणि दुधामध्ये विष टाकते. तेव्हा तिथे अस्मिता आणि मानसी येते आणि कुमुद मावशी येड्याचं नाटक करून निघून जाते. दुसरीकडे तेजसला मानसीचा फोन येतो. तेव्हा मानसी बोलते की कुठे आहात तुम्ही. यावर तेजस बोलतो की अहो एका मोठ्या गोष्टीचा उलगडा झालाय, आपल्याकडे जी कुमुद मावशी आहे ना ती खरी कुमुद मावशी नाहीच आहे. ते ऐकून मानसीला मोठा धक्काच लागतो आणि बोलते काय. यावर तेजस बोलतो की मला कुमुद मावशीचं आधार कार्ड सापडले, आता मी घरी येतो, तुम्ही तिच्याकडे लक्ष ठेवा. तेव्हा मानसी लगेच सायलीच्या रूम मध्ये येते आणि बोलते की चल माझ्यासोबत लवकर, तेजसचा कॉल आला होता. सायली बोलते की कुठे, काय झालं. यावर मानसी बोलते की जी कुमुद मावशी आहे ती खरी कुमुद मावशी नाही आहे. सायली बोलते काय, आणि बोलते की एक काम कर, तू मावशीच्या खोलीत जा, मी आलीच. तेव्हा मानसी कुमुद मावशीच्या खोलीत जाते. तेव्हा ती नसते. तेव्हा मानसी बोलते की कुठे गेली ही बाई, तिचं सामान तपासते म्हणजे काहीतरी कळेल. तेव्हा तिला फोन भेटतो आणि बोलते की महिपतचा नंबर. तेव्हा तितक्यात कुमुद मावशी येते. मानसी तिचा हात पिरगळते आणि बोलते की कोण आहे तू, खोटं बोलली ना आमच्याशी, कोण आहे सांग, कोणी पाठवलं आहे तुला. तेव्हा कुमुद मावशी पळायला जाते. तेव्हा मानसी सर्वांना आवाज देते. तेव्हा सायली तिला पकडते आणि बांधून ठेवते. अर्जुन बोलते की ही खोटी कुमुद मावशी आपल्या घरात का आली असेल, म्हणजे खोटी कुमुद मावशी आणि आपल्याला आलेले बॉम्ब थ्रेट यात काय कनेक्शन असेल का. सायली बोलते की मला असं वाटते आता चिठ्ठीचा अजूनही नीट विचार करावा लागेल, म्हणजे बॉम्बची धमकी देऊन बॉम्ब ठेवलाच नाही असं कोण करेल. अर्जुन बोलते की हा फक्त माइंड गेम आहे, कोणीतरी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, पण का कोणी असं करेल. आणि विचार करतो की बॉम्बची धमकी, एक मिनिट, कदाचित फिजिकल बॉम्ब नसेल, काहीतरी दुसरं असेल. यावर सायली बोलते की दुसरं काहीतरी म्हणजे बॉम्ब नक्की कुठल्या स्वरूपात आहे हे कसं कळेल आपल्याला. अर्जुन बोलतो की तेच कळत नाही आहे, काय प्लॅन आहे ते खोट्या कुमुदला नक्कीच माहिती असेल आणि ती खेळणीतला हत्ती सुद्धा तिनेच आपल्या रूम मध्ये ठेवला असेल, पण आपण तिला विचारायला गेलो तर ती काहीच बोलणार नाही आणि पोलीस तिच्याकडून खरं काढून घेतील. इतका वेळही नाही आपल्याकडे, आणि जर का बॉम्ब ब्लास्ट झाला तर आपण काय करायचं. सायली बोलते की कळायला हवं तो बॉम्ब नक्की कुठल्या रूपात असेल, आणि दोघे विचार करतात.
सायली परत ती चिठ्ठी वाचते आणि त्या शब्दांचा अर्थ समजून घेते. तेव्हा तिला कळतं आणि बोलते की मसाले दुधाचा घोट. आपण पूजानंतर प्रसादासाठी मसाले दूध करणार आहेत. अर्जुन बोलतो की म्हणजे त्या खोट्या कुमुदने मसाले दुधात काहीतरी टाकलं असेल. सायली बोलते अरे बापरे, आणि अर्जुनला बोलते की मगाशी मला अस्मिता ताई म्हणाल्या की कुमुद मावशी किचन मध्ये आल्या होत्या आणि काहीतरी लुडबुड करत होत्या. तेव्हा अर्जुन बोलतोय की चल पटकन दुसरीकडे. सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि कल्पना सर्वांना मसाले दूध देते. तेव्हा सायली किचन मध्ये शोधाशोध सुरू असते. तेव्हा तिला तिथे विषाची बाटली सापडते. तर सर्वजण फुंकर मारून मसाले दूध पितच असतात. तेव्हा सायली धावत येऊन पूर्ण आधीच्या ग्लासा खाली पाडते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.